सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं श्री फॅमिली गाईड व्यासपीठ तयार करण्यात आले। या श्री फॅमिली गाईड व्यासपीठाच्या माध्यमातून वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर इथं सद्गुरू पादुका मंदिर उभारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी विविध 18 संत आणि महात्म्यांच्या पादुकांचं दर्शन घेऊन आपण एक नवीन व्यासपीठाची सुरुवात करतोय। आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंनी मार्ग दाखवलेला असतो। हे मार्ग वेगवेगळे असतात। सद्गुरू आपल्याला ज्ञानमार्ग दाखवतात, भक्तिमार्ग दाखवतात, कर्ममार्ग दाखवतात। या सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरती आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय। हे चालत असताना प्रथम आम्ही सगळ्या सकाळ माध्यम समूहाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना या संदर्भात मार्गदर्शन केलं। या एकूण श्री फॅमिली गाईड व्यासपीठाचे प्रवर्तक आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांनी ही नवीन व्यासपीठाचा मार्ग दाखवला आणि या मार्गावरती चालत असताना त्यांनी प्रथम आपल्या सकाळमधल्या सर्व कर्मचाऱ्यांना याचं मार्गदर्शन केलं। समाजामध्ये जर काही बदल घडवायचा असेल तर प्रथम स्वतः आधी तो बदल अनुभवला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही स्वीकारली आणि सकाळ एक नवीन व्यासपीठ या माध्यमातून या पादुका मंदिर सोहळ्याच्या माध्यमातून घेऊन येत आहे। सद्गुरूंनी वेगवेगळे मार्ग दाखवले। त्या मार्गांमध्ये ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग आपण हे 3 मार्ग माहिती आहेत। तर ह्या अनुषंगानंच श्री फॅमिली गाईड व्यासपीठ हे गाईड म्हणून काम करणार आहे। कुटुंबामध्ये प्रत्येकाचा आनंद पेरण्याचं काम करणार आहे। आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा याचा अंतिम ध्येय हे आनंद आहे। ही आनंद प्राप्ती वेगवेगळ्या मार्गातूनच होऊ शकते। यासाठी श्री फॅमिली गाईड एक मल्टीमीडिया व्यासपीठ घेऊन येते। हे व्यासपीठ एक डिजिटल ॲपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल, ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून आपल्यापुढे पोहोचेल, स्टडी मटेरियलच्या अनुषंगानं दर गुरुवारी आपल्या भेटीसाठी येईल। अशा वेगवेगळ्या माध्यमातून मल्टीमीडिया एक व्यासपीठ म्हणून श्री गुरु फॅमिली गाईड व्यासपीठ आहे। याच व्यासपीठामध्ये हे जे 3 मार्ग आहेत प्रमुख, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि लक्ष्मी मार्ग। लक्ष्मी मार्ग यासाठी आम्ही आजकालच्या एकंदरीत या जगामध्ये तयार केला आहे की आपल्याला माहिती आहे की पूर्वी आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये श्रेयस आणि प्रेयस मार्ग निवडा असे सांगितले जात होते। मात्र आजकाल आपण जीवन जगत असताना आपल्याला दोन्ही मार्गाचं समत्वभाव किंवा दोन्ही मार्गावरती आपल्याला बॅलन्स साधून पुढे जावं लागतं। त्यासाठी लक्ष्मी मार्ग हा नवीन मार्ग आम्ही तयार केला आहे। ज्ञानमार्गामध्ये आम्ही काय सांगतोय तर आपली भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा काय आहे, आपल्या भारतीय शास्त्रांचं पुनर्जीवन कशा पद्धतीनं करता येईल याची मांडणी आम्ही ज्ञानमार्गाच्या माध्यमातून करतोय। यासाठी प्रत्येक आठवड्याला आपण स्टडी मटेरियल आपल्या भेटीसाठी येणार आहे। या स्टडी मटेरियलमध्ये मोठमोठे तज्ज्ञ, शिक्षक, विचारवंत, अभ्यासक, गुरु उपासक, सद्गुरू यांचे विचार असणार आहेत। आध्यात्मिक गुरु श्री एम सारखे मोठे गुरु ह्या स्टडी मटेरियलमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। ते जीवनाचा आनंद कसा आहे यापासून जीवन कसं जगावं यासाठी मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर हंसा योगेंद्र यासारखा योग गुरु मनशांती कशी योगाच्या माध्यमातून आपल्याला मांडता येईल हे सांगणार आहेत। असे वेगवेगळे गोष्टी ज्या आपल्याला प्राचीन संस्कृती परंपरेमध्ये आहेत ते आम्ही सांगण्याचा या स्टडी मटेरियलच्या माध्यमातून ज्ञानमार्गाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय। भक्तिमार्गामध्ये आम्ही आपल्याला माहिती आहे की सद्गुरूंनी भक्तीचे वेगवेगळे मापदंड आपल्या शिष्यांसमोर ठेवले। भजन, कीर्तन अनेक आपले भक्तिमार्ग आहेत। नामस्मरणासारखा एक भक्तिमार्ग मोठा आहे की जो एक मोठी परंपरा आहे। हे भक्तिमार्ग नेमके काय आहेत आणि हे भक्तिमार्ग लोकांनी कसे अनुभवलेत या सगळ्या भक्तांच्या आम्ही साक्षात्कार किंवा या भक्तांचे दृष्टांत आपल्यासमोर आणणार आहोत। शेखर सानेंसारखे एक जगविख्यात आर्टिस्ट आहेत जे फक्त स्वामी समर्थांचेच पोस्टर्स आणि चित्र काढतात। लाखो कोट्यावधी चित्रे त्यांची आत्तापर्यंत विकली गेली आहेत। त्यांना स्वामी समर्थांचा दृष्टांत कसा झाला आणि त्यातून त्यांचं जीवन कसं आनंदमय बनलं अशा प्रामाणिक भक्तांचा आम्ही शोध घेणार आहोत। या भक्तांची पडताळणी करणार आहोत। या भक्तांनी सांगितलेल्या दृष्टांताची खात्री करून हे दृष्टांत आम्ही तुमच्यासमोर या भक्तिमार्गाच्या अनुषंगाने आणणार आहोत। या भक्तिमार्गामध्ये काही सत्संग असतील, ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण कार्यक्रम घेणार आहोत। कर्ममार्ग म्हणजे काय? कर्ममार्ग म्हणजे आपल्याला काहीतरी समाजासाठी देणं आहेत। आपण असं सारखं म्हणतो की सकाळ हा कृतिशील आहे, तर कृतिशील राहण्यासाठी हा कर्ममार्ग आपल्याला अवलंबावा लागतो। कर्ममार्गामध्ये वृक्षारोपण असेल, अन्नदान असेल, गरजूंना मदत असेल, समाजासाठी काहीतरी देणं अशा पद्धतीचा एक मार्ग कर्ममार्गाच्या माध्यमातून
माध्यमातून आम्ही सांगणार आहोत. लक्ष्मी मार्ग हा खूप वेगळा आहे. लक्ष्मी मार्गामध्ये आपण पैसा कसा आणायचा, पैसा कमवणे हा आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही कसा करू शकता हा आम्ही उलगडून सांगणार आहोत. पैसा कमवायचा आहे तर पैशाची बचत कशी करायची हे पण आम्ही सांगणार आहोत. बचत करत असताना त्याची गुंतवणूक कशी करायची हे पण आम्ही या लक्ष्मी मार्गाच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत. म्हणजे एकीकडे पैशाची कमवायचे कसे, बचत कशी करायची, गुंतवणूक कशी करायची, या तिन्ही पातळीवरती आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू आणि यातून निश्चितच संपूर्ण कुटुंबासाठी एक धनमार्ग चांगल्या पद्धतीनं उभा राहील. मिळालेल्या धनाचा उपयोग परत तुम्ही समाजासाठी विशिष्ट टक्केवारी देऊन करू शकता. म्हणजे जे यातील अभ्यासक आहेत, जे सद्गुरू आहेत, ते असं सांगतात की तुम्ही कमवलेल्या एकंदरीत संपत्तीपैकी 12% ही समाजासाठी खर्च केली पाहिजे. त्या पद्धतीचा मार्ग आम्ही काही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि श्री फॅमिली गाईड हे केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी मार्गदर्शन असेल आणि संपूर्ण कुटुंबच हे आनंदीमय बनवण्याचा आम्ही यातून प्रयत्न करतो आहे. तुम्ही यामध्ये सहभागी व्हा, तुमच्या कुटुंबांना, तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांनी यामध्ये सहभागी करून घ्या आणि एक समाज परिवर्तनाचं नवं पाऊल, नवं युग आपण श्री फॅमिली गाईड व्यासपीठाच्या माध्यमातून ठेवतो आहे. तर यामध्ये नक्कीच तुम्ही सगळेजण सहभागी व्हा. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.